राज्यातील अनियंत्रित आणि मनमानी कारभार करणाऱ्या खाजगी कोचिंग क्लासेसना शिस्त लावण्यासाठी महाराष्ट्र शासन कडक निर्बंध लावणार असून शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने महाराष्ट्र खाजगी कोचिंग केंद्रे नोंदणी व अधिनियम या प्रस्तावित कायद्याचा मसुदा अधिकृतपणे प्रसिद्ध केला आहे। या नव्या नियमांमुळे क्लासेस चालकांचे धाबे चांगले जणालेत। विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर मानसिक आरोग्यावर विशेष भर देण्यात आला असून या नवीन कायद्यानुसार 13 वर्षाखालील मुलांना कोणत्याही कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश देता येणार नाहीये। तसेच क्लासेसचे वर्ग दिवसातून जास्तीत जास्त 5 तास चालवावे लागतील। वर्ग खूप पहाटे किंवा रात्री उशिरापर्यंत घेण्यास देखील सक्त मनाई असणार आहे। विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना आठवड्यातून किमान 1 दिवस सुट्टी द्यावी लागणार असून विशेष म्हणजे सुट्टीच्या दिवसानंतर लगेचच परीक्षा किंवा चाचणी घेण्यावरही निर्बंध लादण्यात आलेत। तर फीस संदर्भात देखील अनेक निर्बंध लागू करण्यात येणार असून अनेक गोरगरीब पालक कष्ट करून मुलांना शिकवतात, पोटाला चिमटा काढून त्यांची फीस भरतात। त्यामुळे आता जाहीर केलेल्या शुल्कापेक्षा जास्त फी आकारता येणार नाही। तसेच एकदा अभ्यासक्रम सुरू झाल्यानंतर शुल्क वाढवता येणार नाही। जर एखाद्या विद्यार्थ्याने मध्येच क्लास सोडला तर उर्वरित कालावधीचे शुल्क 10 दिवसाच्या आत परत करावे लागणार आहेत। यासह दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर बंदी घालण्यात आली असून 100% गुण मिळवून देऊ किंवा रँकची हमी देणारी आश्वासने अथवा पालकांची दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर आता पूर्णपणे लगाम लागणार आहे। सुरक्षा आणि पायाभूत सुविधांवर विशेष भर देण्यात आला असून तळघरात कोचिंग क्लासेस चालवण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे। 25 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणाऱ्या प्रत्येक केंद्राला स्वतंत्र नोंदणी करावी लागणार आहे। संपूर्ण परिसरात CCTV कॅमेरे बसवून त्यांचे किमान 1 महिन्याचे फुटेज स्टोरेज करावे लागणार असून विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन केंद्र आणि प्रथमोपचाराची सुविधा उभारणे बंधनकारक करण्यात आले। क्लासमधील शिक्षक पदवीधर असणे आवश्यक आहे। तसेच ज्या व्यक्तीविरोधात दखलपात्र गुन्हा दाखल आहे अशा व्यक्तीला कोचिंग सेंटरमध्ये नियुक्त करता येणार नाहीये। मान्यता प्राप्त शाळा किंवा महाविद्यालयाच्या परिसरात कोचिंग सेंटर चालवता येणार नाहीत आणि तेथील शिक्षकांना क्लासेसमध्ये नेमण्यावरही बंदी असणार आहे। शासनाने प्रसिद्ध केलेल्या या मसुद्यावर सध्या नागरिकांकडून हरकती व सूचना मागवण्यात येत आहेत। आगामी सप्टेंबर महिन्यात यावर सखोल विचार करून अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। यामुळे आगामी काळात महाराष्ट्रातील कोचिंग क्लासेसचे चित्र पूर्णपणे बदलणार असून यामुळे आता शासनाच्या निर्णयानुसार कोचिंग सेंटर चालवणे बंधनकारक असणार आहे।